दररोज बिघडलेलंच आहे. आम्ही किती बिघडू द्या, मग पण आम्ही तुम्हाला बिघडलो- ताळ्या आणणार मीच आहे हो, अहो, पट्ट्या मीच आहे, आम्ही तुम्हाला बिघडलो ताळ्या आणणार. म्हणून तुम्ही बिघडू नका. आता माझं काही झालं गेलंय हो, काही इथं बाग लेकरं आहे ती दोन हं. काय. आता बिघडला सरळा राहिला झोपला आडवा गेला काय फरक पडत नाही. पांढरा झाली पाक. नमस्कार मित्रांनो, तर आलेत बघा सासरे बुवा. लेकीनं बोलवलं म्हणून आला काय तुम्ही? पोरं घेऊन आलो तुमचं लेकरं जत्रा निमित्त नेलेले. लेकीनं बोलवलं म्हणून तुम्ही आला नाही ना? नातू हा, घेऊन मग तुमच्या मला घरी. समाधान वाटलं जरा. तर हे बघा तिकडे दादू त्यांच्या गाडीला अपदायला लागलाय म्हणजे शाळेच्या. ओंकार बसलाय ह्या गाडीवर आणि ओंकारला आज पिलेजी न आईची लय ध्यान व्हायला लागलंय का नाही? आता लेकरांची लेकर खेळले त्यांना ध्यान होणार की लेकरांची. तर ओंकार काय रडाय काय झालंय? ओंकार आल्यापासून रडतोय. काय झालं? डोळ्यात का पाणी येतंय? तेव्हा गप रडू नको. येडायच होय तू, शान आहे का नाही? तर लेकरासनी घेऊन आलो तू बघा. आता त्यांची गडबड आहे की त्यांना पण घरी काम आहे, काय तर दळणं आले ते ट्रॅक्टरला भाडं आलंय म्हणून जायचं. आणि त्यांची लेक आता कशी बसली बघा ह्या बघा इथं. हाय का बाया बरं आता? तुम्हाला कोण काय बोललंय का बायाने? हा? माझी मला आलंय ना, तुम्हाला काय झालंय? हो, तू आता बापाला बोलवलं तर बापाला तुझ्या विचारलं म्हणलं का नाही नाही बोललं. तर बाप म्हणतोय तिनं बोलवलं नाही मला, मग मी आलोय लेकरं सोडायला. सकाळी म्हणली होती बरं का मला ही की बापाला घेऊन बघते तुमचं कातडं काढायला होती, पण काय नाही. काय मी तुमच्या लिकेला येडवाकडं बोललोय का हो? तुमचं कातडं बी काढाय नको आणि तिचं बी कातडं काढायला ज्या दिवशी दिली त्या दिवशी लाभ तुम्हाला केली. कशी तिला सांभाळाय तशी सांभाळा. कमी जास्त झालं की मग तर आमचा आम्ही लवट लावू. हा, नीट राहायचं, नीट वागवायचं. म्हणजे आता तुम्ही बिघडलं म्हणा की है का नाही? पुन्हा आम्ही बिघडलं म्हणजे तुम्ही पुन्हा. आता तुम्ही हायच कुठं सुधी दररोज बिघडलेलंच आहे. आम्ही किती बिघडू द्या, मग पण आम्ही तुम्हाला बिघडलो- ताळ्या आणणार मीच आहे हो, अहो, पट्ट्या मीच आहे, आम्ही तुम्हाला बिघडलो ताळ्या आणणार. म्हणून तुम्ही बिघडू नका. आता माझं काही झालं गेलंय हो, काही इथं बाग लेकरं आहे ती दोन हं. काय. आता बिघडला सरळा राहिला झोपला आडवा गेला काय फरक पडत नाही. पांढरा झाली पाक. आम्ही कलप करून काळ झालोय. बरं असू द्या मित्र हो. नातू नेलं होतं यात्रेनिमित्त आणून त्यांच्या घरी केलं, ते शाळेला खडं व्हायला लागलं. मग आता तुमची लेकरं तुमच्या शोध्यान केले ती, त्यांना आता 100पासून लावा शाळेला. आणि शाळा चालू झाली बरं का. मी तुम्हाला खरं सांगा, मी आमची भांडणं कशावर नाही ती. मी म्हणाली लेकरांचं काढ होतं शाळेचं, लेकरांना तेवढं तुझ्या पप्पाला आणून घालवायला. आणि ही म्हणायची आई म्हणली रविवारी किंवा सोमवारी घालवती. बघाय गेलं 1 ते 2 दिवसाचा फरक आहे, लय बी नाही. पण मी काय म्हणायचो 1 ते 2 दिवस म्हणजे भरपूर झालंय. जाऊन यांना 8 दिवस होऊन गेलं का नाही? लेकरं नेऊन तुम्ही किती दिवस झालं? झाले 7-8 दिवस झाले. हा, मग लेकरं 8 दिवस झालं शाळेला नाही ती ठेवायची कुठपर्यंत? परत शिक्षक आपल्याला ओरडणार आहे ते, भले यांना बोलणार नाही ती किंवा पोरांना म्हणणार नाही ती. पोरांना म्हणणार जावा, तुम्ही शाळेत नव्हता तुमच्या वडिलाला आणा तवाच या शाळेत. मग हे जी ताप होणार आहे ही होतोय कोणाला? आता ते उद्या येडणीच करणार आहे, तर काय केलं नाही पोरासने, त्यापेक्षा तुम्ही जावा उद्या सोडायला पोरं घेऊन सोमवारी. मग आता माझ्या म्हणण्यानं तुम्ही उद्या सोमवारी या शाळेत डायरेक्ट तिकडनं मी इकडनं पोरं पाठवून देतो. शिक्षकांना सांगाय बाबा तिकडं आमच्या गावची जत्रा होती म्हणून मी लेकरासनी घेऊन गेलो होतो, त्यांच्या आई बापाची काही चुकी नाही किंवा त्यांचा काही दोष नाही. चालतंय, बोला, फोन करा, आम्ही येतो शाळेत. चालतं. तर सासरे बुवा हो म्हणलेत. आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आमची त्या विषयावरच भांडणं होती, बाकीचा काय विषय नव्हता. हिला बी वाटायचं आय रडती म्हणल्यावर 2 दिवस माझी लेकरं तिथं राहावं, ती तेवढं जायला बरं वाटतंय. पण तसं करून चालत नाही. माणसाला प्रत्येकाला वाटतं की आज आपलं नातू किंवा लेक आपल्यापाशी राहावं, सगळं सुखानं समाधानानं चालावं. पण इथं शाळेचं खाडवतंय. आज जी शिकवलेला अभ्यास ती उद्या शिकवत नाही, ती वाया जातोय. आणि प्रत्येक माणसाला व्यक्तीला कोण बी असू द्या प्रत्येकाला काय पाहिजे? शिक्षण पाहिजे. शिक्षण ही महत्वाचं आहे. नाहीतर मग शेवटी काय आपल्यासारखे आहे तीच की मग कुठं गेलं ये की कुठं चालली दुसऱ्याला विचारायचं आणि ती परत काम चालू. तसं आपल्याला ठेवायचं नाही किंवा तशी आपली लेकर करायची नाही ती. त्यामुळं लेकरांचं खाडवतंय म्हणून आमची भांडणं चालू होती, दुसरा विषय काय नव्हता मित्रांनो. नाही तुम्ही म्हणचाल अजून दाजी पहिल्या वळणावर आलं आणि लागलं पहिल्यागत करायला. तुमच्या ताईला एक सवय आहे तशी सांगायची, पण मी काय असेल ती क्लिअर कट सांगतोय काय सांगायचं ताईला सवय? की नवरा दारू पिय जायचा आहे. मग आता तुम्ही काय म्हणला टाकून येतो
त्याशिवाय तुला हो गडबड करू नका हो तीनदा हात जोडू नका काय तुमचं चाललंय आ? जायचं पुन्हा राहणार आम्ही तुम्हाला हात जोडतो आमची लेकरं आणून घालवल्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणतो. तुम्ही का तीनदा मला हात जोडताय मला काही कळच नाही. येते तर तुम्हाला जावाय तुम्ही जावाय असा जगात पहिला ससरा बघितला ही जावायला हात जोडतोय सारखा. गेला असते त्यामुळे जावायला भिवून राहील तेवढं चांगलं असतं सासऱ्यानं. होय रे दादू बाबाला आल्यापासून मी काय बोललोय का? हा काय दिलं मग ही तुझी मम्मी अशी का करायला लागली येड्यागत? काय माहिती तिकडं वर बघ की बोल की पप्पा बोलते ते तिकडं बघ की बोलतच नाही. अहो काय बोलू इकडं कुसूर पुसूर काय चालू आहे बघा ना तुझी आजी ना तुझी. जायचं काय मग काय म्हणतोय आजी तुझी? ओंकारला सगळ्यात जास्त आजीजी त्याची आजीजी पण ती आईच म्हणतो. ती आजीजी आणि पिल्ल्याची लय ध्यान व्हायला लागले है का नाही. त्यामुळे लागलाय राडाय सारखं. आता मगाच आल्यावर म्हणला बाबाला आज पाठवत नाही डोळ्यात येऊ लाल भडक डोळे झाले तर पाणी डोळ्यात लगेच उभा राहिले. रडतोय सारखा रडतोय आल्यापासून जाऊ की किती दिवस राहायचं असते हा आता आला का ना अरे शाळा चालू आहे रे शाळेवर फोकस कर रडून काय उद्या परवा पिल्ल्याला आणा येईल किंवा आयला आणा येईल. झालं आता थोड्या दिवसात मामा दोन्ही पण तुझं गेलेलं बाहेर कारखान्यावर कामाला घरी येते तर घरी आले की परत आयला आणलं 15 दिवस 2 आठवडं काय त्यांना राहा वाटलं नाही 4 महिने ठेवून घे 2 महिने ठेवून घे. वर्षभर ठेवून की बाबा मग हा. झालं का? काय तर परत दोन्ही मामा घरी असल्यावर अडचण नाही ना. उद्याच्या मंगळवारी किंवा बुधवारी पाठवून दे. पाहायला येते, हो. तर बघ तुझ्या आता ही बी बाबा म्हणते तर आजोबा म्हणत नाही ती बरं का बाबा म्हणते ते. बाबा नाहीच म्हणते तर आता तुझ्या बाबानं तुला सांगितलं नाही उद्या मंगळवारी मग आता मंगळवार किती दिवस लांब आहे सांग मला. आज शनिवार आहे का शनिवार रविवार सोमवार आणि मग 4 दिवस तर राहिलंय. मी रविवारी जरा उद्याच्याला जाणार आहे मी सोमवार त्या दिवशी रविवारी येतोय तर सोमवारी येतोय सकाळी काय माहित नाही म्हणून मंगळवारी या न्यायला. अरे तेव्हा लयच मग काय रडून रडून डोळे कसले केले तर जाऊ दे अरे बाबा अजून आजारी पडला म्हणजे अजून 4 दिवस शाळेला दांडे पण होईल. एक एक काम वाढतं व्हायला लागलं पण कमी होई नाही. सारखं रडून ये रे चांगलं नसतं. रडून सारखं जाऊ दे बाबाला हा? जा म्हण दमानं बाबा काय या लेकराला करू ग. मला कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो असा नातू आजीची कुठला माया करतो. इतके दिवस झालं मी बघतोय पण ह्यांना अजिबात त्या आजीला आणि आजोबाला सोडू वाटत नाही. आणि ह्याला आज येऊ वाटत नव्हतं उद्याला येऊया असं ह्याचं म्हणणं होतं. पण दादून आज नेट करून आणलं. दादू म्हणला आलो तर आजच घरला येणार नाही तर मी येतच नाही. त्याचा अभ्यास आहे व्हॉट्सअपला अभ्यास पडलाय त्यामुळे ते म्हणजे गडबड करून आला या. जा मग दमान हा गेल्यावर फोन करा. जाऊ दे रडू नको जा म्हणून सांगतो दमान जावा म्हणा हा दमान